Isomerism in coordination compounds. Isomers. Isomers are classified as structural isomers and stereoisomers. स्ट्रक्चरल आयसोमर अगदी सिंपल असतात. आयोनायझेशन आयसोमर, हायड्रेशन आयसोमर, लिंकेज आयसोमर, कॉर्डिनेशन आयसोमर. शिकवल्यानंतर वाटेल काय सिंपल आहे, डेफिनेशन आहे, एक्झाम्पल बघितलं की लगेच समजतं कोणतं आयसोमेरिझम होतं. विचार करायला लागतो तो आहे स्टिरिओ आयसोमेरिझममध्ये. स्टिरिओ आयसोमेरिझम काय आहे? मॉलिक्युल्स हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, सेम कनेक्टिव्हिटी पण सेम असते. म्हणजे जर प्लॅटिनमला अमोनिया कनेक्टेड आहे तर अमोनियाच कनेक्टेड राहणार. प्लॅटिनमला क्लोरीन कनेक्टेड आहे तर क्लोरीन पक्का कनेक्टेड राहणार. अजून एक क्लोरीन आहे तर 2 क्लोरीन पक्का असणार. अजून एक अमोनिया दिला तर अजून एक अमोनिया पक्का असणार. बिलकुल कुठलाही बॉन्ड तोडून इकडून जोडून तिकडून केला नसतो. कनेक्टिव्हिटी सेम असते. 2 क्लोरीन असणार म्हणजे असणार, 2 अमोनिया असणार म्हणजे असणार, 1 प्लॅटिनम असणार म्हणजे असणार, स्क्वेअर प्लेनर असणार म्हणजे असणार. कनेक्टिव्हिटी सेम असते. मग काय बदलतं? अरेंजमेंट इन स्पेस बदलते. मग काय बदलतं त्यांच्यात? अरेंजमेंट इन स्पेस. आता स्पेसमध्ये वरती दिसताना काय दिसतंय? दोन्ही अमोनिया राईट हँड साईडला आहेत आणि दोन्ही क्लोरीन लेफ्ट हँड साईडला आहे. हे असंच राहील असं काही नाही, बदलू शकतं. प्लॅटिनम एकच अमोनिया राहील तुमचा राईट हँड साईडला, एक जाईल समजा लेफ्ट हँड साईडला. एक क्लोरीन येईल राईट हँड, एक क्लोरीन येईल लेफ्ट हँड. काय झालं? अरेंजमेंट इन स्पेस बदलली. सो मॉलिक्युल्स हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, सेम कनेक्टिव्हिटी बट डिफरंट अरेंजमेंट इन स्पेस आर कॉल्ड ॲज स्टिरिओ आयसोमर्स. स्टिरिओ आयसोमर परत 2 टाईपचे आहेत, जिओमेट्रिकल आयसोमर अँड ऑप्टिकल आयसोमर्स. बघा समजलं का स्टिरिओ आयसोमर्समध्ये काय फरक आहे? निकिता, आज वी कैन नॉट डू वाईटी स्ट्रीम बिकॉज दिस इज माई पर्सनल ID. मैं OBS पे रिकॉर्ड कर रही हूँ, सो आई प्रोवाइड यू दैट. रिपीट मला डेफिनेशन सांगताय सगळ्या. हेच समजलं तर पुढचं समजायला फार सोपं आहे. स्टार्ट. व्हॉट आर आयसोमर्स? Same molecular formula, different structure. हां, सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, डिफरंट स्ट्रक्चर्स. आयसोमेरिझम इज ऑफ 2 टाईप, स्ट्रक्चरल आयसोमर, स्टिरिओ आयसोमर. स्ट्रक्चरल आयसोमरमध्ये विचारलं तर म्हणायचं सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, डिफरंट कनेक्टिव्हिटीज बदलते इथे. डिफरंट कनेक्टिव्हिटी. पेन लॅग लिहितोय. आणि इकडे काय सांगितलं स्टिरिओ आयसोमेरिझममध्ये? सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, सेम कनेक्टिव्हिटी बट व्हॉट इज डिफरंट? Arrangement in space. हां, येस, अरेंजमेंट इन स्पेस इज डिफरंट. आता स्ट्रक्चरल आयसोमर्स बघूया आपण पहिल्यांदा. स्ट्रक्चरल आयसोमर्स 4 टाईपचे शिकायचे आहेत. पहिला तर नावं पाठ करून घ्या. लिंकेज आयसोमर्स. लिंकेज आयसोमर्समध्ये तुम्हाला ॲम्बिडेंटेट लिगॅन्ड पार्ट पाहिजेत. कोण कोण ॲम्बिडेंटेट लिगॅन्ड आहेत? सुनीती जस्ट एक्सप्लेन करताना सांगते. ॲम्बिडेंटेट लिगॅन्ड कोण कोण आहेत? CN-, NO2. SCN, SCN-. NO2-. करेक्ट. आयोनायझेशन आयसोमेरिझम, coordination isomers, solvent isomers or hydrate isomers when water is a solvent. Let us start with linkage isomer. बघा हा कॉम्प्लेक्स कोण आहे? सेंट्रल मेटल आहे आयन. त्याला किती क्लोरीन लागलेत? 1 2 3 4 5. म्हणजे कनेक्टिव्हिटी आहे 5 क्लोरीनची. आणि कोण कनेक्टेड लागलाय? नायट्रो, NO2. पण नायट्रो जो कनेक्टेड झालाय, NO2 जो कनेक्टेड झालाय, तो कुठल्या ॲटमनी कनेक्ट केलाय? डोनर कोण आहे त्याचा? N. डोनर कोण आहे त्याचा? N. पण हा मॉलिक्यूल बघा
याचा सुद्धा फॉर्म्युला मध्ये Fe आहे. याला पण 1 2 3 4 5 क्लोरीन आहेत, Cl5. पण हा NO2च आहे, पण ऑक्सिजनच्या साईडनी कनेक्ट झाला आहे, ONO. सो मॉलिक्युलर फॉर्म्युला तर बदलला नाही आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला तोच आहे. 1 फ्लोरीन 5 क्लोरीन 1 नायट्रोजन 2 ऑक्सिजन. बट काय बदललं? कनेक्टिव्हिटीज बदलली. कनेक्शन झालं नायट्रोजनकडून आणि कनेक्शन झालं ऑक्सिजनकडून. सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, डिफरंट कनेक्टिव्हिटी आर कॉल्ड ॲज स्ट्रक्चरल आयसोमर्स. आणि स्ट्रक्चरल आयसोमरमध्ये हा पहिला आहे लिंकेज आयसोमर, म्हणजे लिंक करण्याची साईटच बदलली. इथे N कडून केला, इथे O कडून केला. समजलं? लिंकेज आयसोमर फर्स्ट एक्झाम्पल. एकदा चॅटमध्ये सांगा किती जणांना हे क्लिअर आहे फर्स्ट एक्झाम्पल. आणि मी हे का म्हटलं की हे फक्त ॲम्बिडेंटेटच देऊ शकतात. बघा सेकंड एक्झाम्पल देते. K4 FeCN6. याचा अर्थ सायनाइड मधल्या C कडून बॉन्ड झालाय. पण नेक्स्ट मॉलिक्यूल बघा, K4 FeNC6. C ट्रिपल बॉन्ड N. C वर चार्ज असतो मायनस, नायट्रोजनवरती असते लोन पेअर. सो डोनर हा कार्बन पण असू शकतो ॲज वेल ॲज नायट्रोजन पण असू शकतो, पण ॲट अ टाइम एकच, कधी कार्बन असेल कधी नायट्रोजन असेल. सो दीज बोथ आर लिंकेज आयसोमर्स ऑफ ईच अदर. हे एक्झाम्पल समजलं का बघ? मला युजर नेम नाही समजत आहे मॅम, एकदा रिपीट करा. हे समजलं का बघ? आणि तिसरं एक्झाम्पल. मी कोणताही रँडम मॉलिक्यूल काढते. कोबाल्ट, त्याच्यामध्ये समजा 5 क्लोरीन आहेत आणि एक आहे SCN थायोसायनाइड. SCN पण एक ॲम्बिडेंटेट लिगँड आहे ना. SCN एक ॲम्बिडेंटेट लिगँड आहे. तो कसा लागू शकतो? कोबाल्ट Cl5 SCN किंवा NCS असाही लागू शकतो. NCS असाही लागू शकतो. बघा SC ट्रिपल बॉन्ड N, सल्फरवरती सुद्धा आहे लोन पेअर आणि नायट्रोजनवरती सुद्धा आहे लोन पेअर. सो डोनेट सल्फर पण करू शकतो, नायट्रोजन पण करू शकतो. एकदा सल्फर एकदा नायट्रोजन. सो दीज बोथ हॅव सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट लिंकिंग साईट. लिंक होण्याची साईट एकामध्ये सल्फर आहे, दुसऱ्यामध्ये नायट्रोजन आहे. हेन्स दे आर लिंकेज आयसोमर्स ऑफ ईच अदर. अजून कोणतं दिलेलं? K4 FeCN6. दुसरं एक्झाम्पल काय बनणार याचंच? आयसोमर. K4 ॲज इट इज, Fe ॲज इट इज. CN कसा लागेल? फक्त NC. येस, NC म्हणून का लागला तो? कारण C ट्रिपल बॉन्ड N, नायट्रोजनवर लोन पेअर, C वर मायनस चार्ज. सो डोनर दोन्ही आहेत. निगेटिव्ह चार्ज कॅन बी डोनर ॲज वेल ॲज लोन पेअर कॅन बी डोनर. सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट लिंकिंग डिफरंट आहे. वरती कार्बनने लिंक झाला, खाली नायट्रोजनने. हेन्स दे आर कॉल्ड ॲज लिंकेज आयसोमर्स. अँड लास्ट एक्झाम्पल यातलं कोबाल्ट 5 क्लोरीन घेतलेत समजा आणि एक मॉलिक्यूल घेते मी NO2. दुसरं काय लिहू शकते याचा मॉलिक्यूल? कोबाल्ट NO. येस, ONO. आता हे असं का ONOच का? कारण NO2चं स्ट्रक्चर आहे N डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O मायनस. नायट्रोजनवरती असते लोन पेअर. डोनर कोण कोण आहेत? ऑक्सिजन ऑल्सो कॅन बी द डोनर. सो ऑक्सिजनने डोनेट केलं की ONO लिहायचं आणि नायट्रोजनने डोनेट केलं तर NO2 लिहायचं. नायट्रोजननी डोनेट केलं की NO2, ऑक्सिजननी केलं तर ONO. दीज बोथ आर लिंकेज आयसोमर्स ऑफ ईच अदर.
So can I say linkage isomer is shown by ambidentate ligand? Yes, ma'am. Yes. समझे लिंकेज एव्हरीवन? Yes, ma'am. ज्यांना डाऊट होता? ओके, डन. चला आता नेक्स्ट आयसोमरकडे जाऊ. आयोनायझेशन आयसोमर. आयोनायझेशन आयसोमरमध्ये कोणाला तरी घरातून बाहेर काढायचं आणि जो बाहेर आहे त्याला घरातून आत घ्यायचं. हा कंपाऊंड बघा, तुम्ही स्ट्रक्चर नाही जरी बघितले तरी चालतील. हे खाली कंपाऊंड बघा, कारण आपल्याला स्ट्रक्चर काढून देत नाहीत, एवढी जागा वाया घालवत नाही CET वाले. असं लिहून देतात कॉम्पॅक्टमध्ये. कोबाल्ट आहे, 5 अमोनिया आहेत, 1 ब्रोमीन आहे. जो आत आहे त्याला बाहेर काढायचा, जो बाहेर आहे त्याला आत घ्यायचा. Br बाहेर, SO4 आत. कसं दिसेल? CO 5 अमोनिया, 1 SO4 आत आला, 1 Br बाहेर गेला. यालाच काय म्हटलं? आयोनायझेशन आयसोमेरिझम. आयोनायझेशन आयसोमेरिझम. सिंपल आहे. मग आता कोणतंही एक्झाम्पल घ्या. काय घेते? निकेल, निकेल H2O 4 टाइम्स, Cl2 2 टाइम्स आणि बाहेर एक लिहिलाय, कोण लिहूया? Br. काय बनेल? निकेल H2O 4 टाइम्स, Cl 1 आत, Br ला आत घ्या आणि बाहेर कोणाला काढायचे आता? Cl ला. Cl. हां, कोणी मॅम प्रत्येक वेळी मागचाच बाहेर काढायचा का? असं नाही. तुम्हाला ज्याला बाहेर काढायचं आहे त्याला बाहेर काढा. बाहेर आहे त्याला आत घ्यायचा आणि आतल्यांपैकी कोणताही एक जण बाहेर काढायचा. दिस इज कॉल्ड ॲज आयोनायझेशन आयसोमेरिझम. आयोनायझेशन क्लिअर आहे? Yes, ma'am. हां, आता हा जर काउंटर आयन आहे आणि काउंटर आयन त्याची जागा सोडत असेल म्हणून त्याला आयोनायझेशन आयसोमेरिझम म्हटलं. काउंटर आयन डिलोकेट होतोय म्हणून त्याला आयोनायझेशन आयसोमेरिझम असं म्हटलं. याच्यामध्ये काही जास्त एक्झाम्पल घेण्यासारखं नाही. जास्तीत जास्त मी अजून एक एक्झाम्पल घेते. आता असं समजू नका की स्ट्रक्चर दिलंय K4 FeCN6, K4 FeCN6. आता याच्यामध्ये कोणाला बाहेर काढणार, कोणाला आत घालणार? मेटलला नाही. सेंट्रल मेटल कधीही बदलत नाही आणि बाहेर पण हा मेटल आहे. मेटलला मेटलच रिप्लेस झाला पाहिजे, पण तो सेंट्रल मेटल कधीच रिप्लेस होत नाही. त्यामुळे हे कोणते कॉम्प्लेक्सेस आहेत? ॲनायनिक कॉम्प्लेक्समध्ये हे आयसोमेरिझम पाहिलं जात नाही. हे सगळे कोण आहेत बघा? कॅटायनिक कॉम्प्लेक्स आहेत. प्लस 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 आणि काउंटर आयन कोण असतो? ऑलवेज ॲनायन. मायनस, काउंटर आयन मायनस, काउंटर आयन मायनस. काउंटर आयन मायनस असतो, लिगँड सुद्धा मायनस असतात, त्यामुळे ते एकमेकांना रिप्लेस करू शकतात. या कॉम्प्लेक्सेसमध्ये तुम्ही आयोनायझेशन आयसोमेरिझम करू शकत नाही. गॉट इट? येस मॅम. सो ऑलवेज तो कसला पाहिजे? कॅटायनिक कॉम्प्लेक्स पाहिजे. म्हणजे स्पिअरवर चार्ज पॉझिटिव्ह पाहिजे आणि ज्याला एक्सचेंज करायचा आहे तो ऑलवेज निगेटिव्हली चार्ज पाहिजे आणि मागे पाहिजे. नेक्स्ट, सॉल्वेट आयसोमर. सॉल्वेट आयसोमरमध्ये सॉल्वेट हा वर्ड येतो सॉल्वंटशी रिलेटेड. सॉल्वंट आणि युनिव्हर्सल सॉल्वंट कोणाला म्हणतो आपण? वॉटर. वॉटर. मग आता जे तुम्ही आत बाहेर करणार होता ना, कोणाला तरी आत पाठवायचं, कोणाला तरी बाहेर पाठवायचं, त्यातला पक्का एक पाणी पाहिजे. मग आयोनायझेशन आयसोमेरिझम की जे वॉटरमध्ये होतं त्याला म्हणायचं हायड्रेट आणि दुसरा कुठलाही सॉल्वंट असेल तर त्याला म्हणायचं सॉल्वेट. आता दुसरे कुठले सॉल्वंट नाही आहेत आपल्याला, आपल्याकडे कोण आहे? वॉटरच आहे. तर आपण काय म्हणणार? सॉल्वेट, ऑल्सो कॉल्ड ॲज हायड्रेट आयसोमेरिझम. काय म्हटलं मी? हा OH2 म्हणजे काय आहे? H2O आहे. लक्षात आलं ना? येस मॅम. OH2 म्हणजे हायड्रॉक्साईड 2 वेळा घेतले असं नाही आहे, H2 आहे तो.
एका H2Oला बाहेर काढा, त्या बदल्यात एका Clला आतमध्ये घ्या. कसं स्ट्रक्चर दिसेल? क्रोमियम, वॉटर बनले 5 टाइम्स, एक Cl आत आला, 2 Cl उरले आणि एक वॉटर मॉलिक्यूल बाहेर गेला. दाखवते करून. जे आयोनायझेशन मध्ये केलं तेच करायचं आहे. Fe वॉटर घेतले समजा आपण 4 वेळा, एक घेतलाय क्लोरीन, एक घेतलाय ब्रोमीन, कॉर्डिनेशन स्पियर क्लोज आणि बाहेर लिहिला SO4. काय करणार तुम्ही? कोणताही आयन चेंज केला, Br बाहेर केला, SO4 आत आला, कसं दिसेल स्ट्रक्चर? Fe H2O as it is 4 times, Cl as it is, SO4 आत आला, कॉर्डिनेशन स्पियर क्लोज, Br बाहेर गेला. आयसोमेरिझमचं नाव काय या? आयोनायझेशन आयसोमेरिझम. पण जेव्हा अबव मॉलिक्यूलला पाहता मी जर चेंजेस असे केले की वॉटरला बाहेर काढलं अँड SO4ला आत आणलं तर मॉलिक्यूल कसा दिसेल? Fe वॉटर 4 होते, वॉटर 3च उरले, Cl Br SO4ला आत आणायचं आणि बाहेर कोण गेला? एक वॉटर मॉलिक्यूल. आता 1 आणि 3ला कम्पेअर करता कोणतं आयसोमेरिझम आहे? सॉल्वेट आयसोमेरिझम. सॉल्वेट. आयोनायझेशनची स्पेशल केस आहे, फक्त वॉटर काढलं आणि वॉटर एक सॉल्वंट आहे, सो इट इज कॉल्ड ॲज सॉल्वेट या फिर हायड्रेट आयसोमेरिझम. समजलं? काहीच वेगळं नाही केलं. दुसरा कुठलाही आयन बदलला तर आयोनायझेशन, पण पाणी बाहेर जात असेल किंवा पाणी आत येत असेल तर मग हायड्रेट किंवा सॉल्वेट म्हणायचं. वॉटरला बाहेर काढलं ना सुनिधी, वॉटर बाहेर आला हे बघ, आणि त्या बदल्यात SO4ला आत घेतलं. समजलं? एकाच एक वॉटर बाहेर घालवलास तर एकच आयन आत आला पाहिजे. एक आयन आत आलाय तर एकच वॉटर बाहेर गेला पाहिजे. राईट. नेक्स्ट, लास्ट आयसोमेरिझम स्ट्रक्चरल मधलं कॉर्डिनेशन आयसोमर्स. कॉर्डिनेशन म्हणजे कॉर्डिनेशन स्पियरमध्येच बदल होतोय. इकडे बघा कॉम्प्लेक्स काय आहे? CO अमोनिया 6 आणि Cr सायनाइड 6. यामध्ये तुम्ही असं म्हणू शकताय की मेटलच स्विच होतोय. खालचा आयसोमर आहे बघा, हा याचा आयसोमर आहे. काय झालं? हा जो क्रोमियम होता तो इकडे गेलाय आणि हा जो कोबाल्ट होता तो इकडे आलाय. पहा बरं, क्रोमियम अमोनिया कोबाल्ट सायनाइड. सो एका कॉम्प्लेक्समधून दुसऱ्या कॉम्प्लेक्समध्ये अख्खा मेटलच जातोय. आणि पहिली गोष्ट ही लक्षात घ्या की हा अख्खा एक कॉम्प्लेक्स आहे. CO अमोनिया 6 हा आहे तुमचा कॅटायन आणि त्याला न्यूट्रल करण्यासाठी दुसरा कॉम्प्लेक्स आहे Cr CN6, त्याच्यावरती -3 चार्ज आहे, याच्यावर +3, याच्यावर -3. सो हा एक कॉम्प्लेक्स आहे. आता या कॉम्प्लेक्सचा आयसोमर कसा? याचा मेटल याला पाठवा, कसा दिसेल? क्रोमियम अमोनिया 6, चार्ज बदलणार नाही, चार्ज ॲज इट इज. मग इथे कोण आलं? याचा मेटल कोबाल्ट CN6 3-. जो तुमचा सेंट्रल मेटल असतो तोच स्विच करतो त्याच्या कॅटायन टू एनायन कॉम्प्लेक्समध्ये. अँड सच आयसोमेरिझम इज कॉल्ड ॲज कॉर्डिनेशन आयसोमर्स. हे वाले ओळखायला सगळ्यात इझी, कारण स्पियरच 2 दिसत असतात. एक स्पियर 2 स्पियर, एक स्पियर 2 स्पियर. 2 स्पियर असले तर कोणता आयसोमेरिझम असणार आहे? कॉर्डिनेशन आयसोमेरिझम. क्लिअर आहे का बघा?
पहिला होता येस मॅम. फर्स्टवाला आयसोमर कोणता केला आपण? लिंकेज आयसोमर. लिंकेज. त्याच्यामध्ये काय शोधायचं? ॲम्बिडेंटेट लिगॅन्ड कुठे दिसतो. दुसरं आयोनायझेशन, आत बाहेर दिसतोय का कोण स्विच झालेला. तिसरं वॉटर आत बाहेर करतोय का बघायचं, हायड्रेट किंवा सॉल्वेट. आणि चौथं 2 कॉर्डिनेशन स्पियर असतील तर कॉर्डिनेशन आयसोमर्स. मेटल स्विच केला तर कॉर्डिनेशन आयसोमर्स. ऑल दीज आर स्ट्रक्चरल आयसोमर्स. ऑल दीज आर स्ट्रक्चरल आयसोमर्स. कनेक्टिव्हिटीज ब्रेक केली आहे. इथे कोबाल्ट वॉज इन कनेक्शन विथ अमोनिया, बट इथे क्रोमियम इज इन कनेक्शन विथ अमोनिया. कनेक्टिव्हिटी बदलली. मागचे बघा, इथे तुमच्या क्रोमियम सोबत 5 वॉटर लागलेले किंवा 6 वॉटर लागलेले, आता 5च लागत आहेत. कनेक्टिव्हिटी तोडली. इथे तेच, आधी ब्रोमीन कनेक्टेड होता, आता सल्फेट कनेक्टेड आहे. कनेक्टिव्हिटी तोडली. इथे नायट्रोजन कनेक्टेड होता, आता ऑक्सिजन कनेक्टेड आहे. कनेक्टिव्हिटीज तोडली. म्हणून मी डिफाईन करताना असं डिफाईन केलेलं, substances having same molecular formula and different connectivity are called as structural isomers. They are of 4 types. पहिला लिंकेज शिकलो, त्याच्यानंतर आयोनायझेशन, त्यानंतर हायड्रेशन, त्यानंतर कॉर्डिनेशन. क्लिअर आहेत का हे 4? कॅन वी शिफ्ट टू स्टिरिओ आयसोमेरिझम? येस. स्टिरिओ आयसोमेरिझममध्ये तुम्ही सिस ट्रान्स तरी ओळखू शकता. सिस कोणाला म्हणायचं आणि ट्रान्स कोणाला म्हणायचं? येस मॅम. स्टिरिओ आयसोमेरिझममध्ये कनेक्टिव्हिटी बदलणार नाही, फक्त 3D ओरिएंटेशन बदलणार आहे, म्हणजे अरेंजमेंट इन स्पेस बदलणार आहे. ते पण 2 टाईपचे आहेत, जॉमेट्रिकल, ऑप्टिकल. जॉमेट्रिकल म्हणजे सिस ट्रान्स, दुसरं काहीच नाही आहे. दुसरं नाव त्यांना दिलं आहे डायास्टिरिओमर्स. डायास्टिरिओमर्स. आणि ऑप्टिकल आयसोमर्सना दुसरं नाव दिलं आहे इनॅन्शिओमर्स. सो आपल्याला डायास्टिरिओमर्स म्हणजे सिस ट्रान्स आणि इनॅन्शिओमर्स शिकायचे आहेत. जर तुम्हाला आयडेंटिफाय करा असं आलं तर सगळ्यात सोपा क्वेश्चन बनतो, कारण इनॅन्शिओमर्स हे नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेजेस असतात. नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेजेस. मग पाहता येईल ना तुम्हाला नॉन सुपर इम्पोजिबल होतो का आणि तो मिरर इमेज आहे का. आणि जर नॉन सुपर इम्पोजिबल असून नॉन मिरर इमेज आहे, नॉन मिरर इमेज आहे, तर मग मात्र काय करावं लागेल तुम्हाला, तो इनॅन्शिओमर किंवा तो डायस्टिरिओमर किंवा सिस ट्रान्स आहे म्हणावं लागेल. हे कुठेतरी नोट डाऊन कराल. आणि आपली मीटिंग ही 10 मिनिटामध्ये एंड होईल. सो तुम्हाला परत सेम लिंक थ्रू जॉईन करायचं आहे, ठीक आहे. 10 मिनिट्स नंतर जेव्हा बंद होईल मीटिंग, सेम लिंकवर क्लिक करायचं, परत जॉईन करायचं. बघा स्टार्ट करूया, तुम्हाला समजायला लागेल. स्टिरिओ आयसोमर आर ऑफ 2 टाईप, डायास्टिरिओमर्स, इनॅन्शिओमर्स. डायास्टिरिओमर्स आर नॉन सुपर इम्पोजिबल नॉन मिरर images of each other. For example, cis-trans isomerism. However, enantiomers are non-superimposable mirror images of each other. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये डायास्टिरिओमरच्या पॅरेग्राफमध्ये नॉन मिरर हा वर्ड राहिला आहे, त्यांनी मिरर लिहिलं आहे, तिथे नॉन मिरर कराल फक्त. चला तर मग जॉमेट्रिकल स्टार्ट करू, सिस ट्रान्स स्टार्ट करूया. बघा, आपण काही कॉम्प्लेक्सेस असे शिकलोय ज्यांचा कॉर्डिनेशन नंबर 4 असतो. बरेचसेच कॉर्डिनेशन नंबर 4 वाले होते आणि वर्नरवाले सगळे होते ते कॉर्डिनेशन नंबर 6 वाले होते. जर कोणत्याही कॉम्प्लेक्सचा कॉर्डिनेशन नंबर 4 असेल तर त्याची जॉमेट्री काय असणार आहे? स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्स. टेट्राहेड्रल सिस ट्रान्स दाखवू शकत नाही, म्हणून मी टेट्राहेड्रलवाले घेतच नाही. टेट्राहेड्रल कॅनॉट शो सिस ट्रान्स. ओके, सिस ट्रान्ससाठी कोण लागतं आपल्याला? स्क्वेअर प्लेनर जॉमेट्री. राहील का लक्षात? त्यानंतर आता स्क्वेअर प्लेनर म्हणजे दिसतात कसे? तुमचा सिस प्लॅटिन घ्या बरं. प्लॅटिनम इथे लिहिलाय, प्लॅटिनम
2 अमोनिया 2 क्लोरीन एनक्लोज्ड इन अ स्क्वेअर ब्रॅकेट. हा जेव्हा मॉलिक्यूल बनवताय तेव्हा प्लॅटिनम दोन्ही अमोनिया एका बाजूला काढू शकता आणि दोन्ही क्लोरीन एका बाजूला काढू शकता. जेव्हा दोन दोन सेम ॲडजेसंट पोझिशनला येतात तेव्हा आपण सिस म्हणतो. म्हणजेच काय, या अमोनिया आणि या अमोनियामध्ये अँगल कितीच आहे, 90 डिग्री. या क्लोरीन आणि या क्लोरीनमध्ये अँगल कितीच आहे, 90 डिग्री. जेव्हा अँगल 90 डिग्रीचा आहे लिगॅन्ड्समध्ये तेव्हा इट इज कॉल्ड ॲज सिस आयसोमर. आणि त्याचा ट्रान्स कसा असणार आहे, एक अमोनिया इकडे, दुसरा त्याच्या जवळ नाही, त्याच्या 180 डिग्रीमध्ये लांब. एक CL इकडे, दुसरा CL जवळ नाही, लांब. सो CL-CL मध्ये बॉन्ड अँगल किती झाला, 180. अमोनिया अमोनियामध्ये बॉन्ड अँगल किती झाला, 180. जेव्हा सेम लिगॅन्ड्समध्ये बॉन्ड अँगल 180 असेल म्हणजे एकमेकांच्या एक्झॅक्ट अपोजिट असतील तर तुम्ही त्याला कोणता आयसोमर म्हणणार आहे, ट्रान्स. कोणता आयसोमर म्हणाल त्याला, ट्रान्स. इमॅजिन होता का. सिस ट्रान्स आयसोमेरिझम इन कंपाऊंड्स हॅव्हिंग कोऑर्डिनेशन नंबर 4 म्हणजेच कंपाऊंड्स हॅव्हिंग स्क्वेअर प्लेनार जॉमेट्री. स्क्वेअर प्लेनार जॉमेट्री त्यामध्ये 2 टाईपचे कंपाऊंड्स बनतात. पहिला कंपाऊंड जो मी तुम्हाला आत्ता दाखवला, सेंट्रल मेटल असतो. एक लिगॅन्ड आहे ए, तो 2 वेळा घ्यायचा. दुसरा लिगॅन्ड आहे बी, तो 2 वेळा घ्यायचा. एक्झाम्पल सिस प्लॅटिन. प्लॅटिनम एक सेंट्रल मेटल आहे. बघा मेटलच्या खाली मेटल लिहिते. ए म्हणजे अमोनिया, अमोनिया 2 वेळा. बी म्हणजे दुसरा कुठलाही लिगॅन्ड, क्लोरीन, Cl2. Ma2B2 काइंड ऑफ कंपाऊंड आहे. परत ड्रॉ करते. अमोनिया दोन्ही एका बाजूला. सो 2 अमोनियामध्ये अँगल किती झाला म्हणून सांगितलं, 90 डिग्री. 90 डिग्री. अँगल 90 असेल तर काय म्हणणार, कोणता आयसोमर, सिस. सिस सिस. ट्रान्स म्हणजे एकदम अपोजिट. ट्रान्स म्हणजे ट्रान्सवर्स, अपोजिट. हा अमोनिया इकडे, अगदी त्याच्या अपोजिट म्हणजे ट्रान्स. हा CL इकडे, अगदी त्याच्या अपोजिट म्हणजे ट्रान्स. तुम्हाला CET क्वेश्चन विचारते, यांच्यामध्ये कोणाची डायपोल मोमेंट 0 असेल, कोणाची डायपोल मोमेंट 0 असेल. बघा, मेटल्स आर पॉझिटिव्हली चार्ज्ड, हॅलोजन इज निगेटिव्हली चार्ज्ड आणि डायपोल मोमेंटची डायरेक्शन काय असते, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. या डायपोलची डायरेक्शन काय असणार आहे, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. एकमेकाला कॅन्सल होतात का, अगदी तसंच. अमोनिया लोन पेर आहे. लोन पेर म्हणजे इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉन म्हणजे निगेटिव्ह चार्ज. इथून इकडे पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. ही डायपोल या डायपोलला कट झाली. सो ट्रान्सची डायपोल मोमेंट 0 असते आणि सिसची डायपोल मोमेंट नॉट इक्वल टू 0. काही ना काहीतरी नक्कीच त्याची व्हॅल्यू असेल. राईट सृष्टी. मग सेकंड क्वेश्चन ते तुम्हाला विचारतायत, यापैकी कोण पोलार आहे, कोण नॉन पोलार आहे. अरे डायपोल ज्याची आहे तो पोलार, ज्याची डायपोल नाही आहे तो नॉन पोलार. डायपोल असणं म्हणजे पोलार, ज्याची डायपोल नाही आहे तो नॉन पोलार. मग विचारतात यामध्ये पाण्यामध्ये कोण सोल्युएबल होतं, पोलार इन पोलार. दिस इज वॉटर सोल्युएबल, दिस इज वॉटर सोल्युएबल अँड दिस इज इनसोल्युएबल. पाण्यामध्ये सोल्युएबल व्हायला काय लागतं, पोलार नेचर लागतं. कोणाचं पोलार नेचर असतं, सिसचं. तिन्ही प्रश्न समजले. डायपोल मोमेंट कशी काढली, याची कॅन्सल नाही होणार, याची कधीही कॅन्सल नाही होणार. इमॅजिन होतच असेल, ड्रॉ पण करते. प्लॅटिनम पॉझिटिव्ह, क्लोरीन मायनस, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. प्लॅटिनम पॉझिटिव्ह, क्लोरीन निगेटिव्ह, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. या दोघांचा रिझल्टंट कुठल्या डायरेक्शनमध्ये असेल, कुठेतरी या बाजूला. या दोघांचा रिझल्टंट या बाजूला आहे. तसंच या दोघांचा रिझल्टंट कुठे असेल, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, याच डायरेक्शनला. सो रिझल्टंट एका डायरेक्शनला डायपोल मोमेंट देतो अँड डायपोल मोमेंट कॅन्सल होत नाही.
रिझल्टंटची दोघांचीही डायरेक्शन सेम असल्यामुळे तो डायपोल मोमेंट कॅन्सल होत नाही. समजे? चॅट सेक्शनमध्ये परत एकदा सांगा ना. परत एकदा सांगू. सिसमध्ये डायपोल मोमेंटची डायरेक्शन तुम्हाला काढता आली पाहिजे. डायपोल मोमेंटची डायरेक्शन कुठून कुठे असते? जो पॉझिटिव्ह चार्ज आहे तिथून निगेटिव्ह चार्जकडे. ही साईनच असते पॉझिटिव्हची. तिथून कुठे जायचं आहे तुला? निगेटिव्हला. चल, मेटल्स आर ऑलवेज पॉझिटिव्हली चार्जड. सो Cl काय आहे? निगेटिव्ह. हा Cl काय आहे? निगेटिव्ह. चल, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह जाऊ. हा पॉझिटिव्ह, हा निगेटिव्ह. हा पॉझिटिव्ह, क्लोरीन निगेटिव्ह. आता हे दोन ॲरोज वेगवेगळ्या डायरेक्शनमध्ये वेक्टर्स आहेत. हे त्यांचा रिझल्टंट कुठल्या डायरेक्शनमध्ये असणार? एकाच पॉईंटमधून जेव्हा दोन ॲरोज निघत आहेत त्यांचा रिझल्टंट असा असतो. त्या सेंटरपासून पुढे रिझल्टंट या डायरेक्शनमध्ये. हे समजलं? येस. आता अमोनिया ग्रीन कलरनी घेते. न्यूट्रल आहे बट इलेक्ट्रॉन्स आहेत. इलेक्ट्रॉन्स म्हणजे निगेटिव्ह आणि इकडे पॉझिटिव्ह आहे. मला कुठल्या डायरेक्शन टू? पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह जायचं आहे. हां, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह यांचा रिझल्टंट कुठल्या डायरेक्शनमध्ये येईल? या डायरेक्शनमध्ये. लेफ्ट साईडला. हां, सॉरी, मी मगाशी ॲरो चुकीचा काढला. पण याची जी व्हॅल्यू आहे ती क्लोरीनची डायपोल आहे. समजा ती 10D असेल, डीबे, 10 डीबे. आणि ही अमोनिया आहे. अमोनिया न्यूट्रल होता, चार्ज पण नव्हता. ती 5 डीबे आहे. 10 डीबेला 5 डीबे कॅन्सल होऊ शकत नाही. 5ला 5 कट होईल तरी रिझल्टंट इकडेच राहते ना जास्त. ही 10 डीबे आहे व्हॅल्यू, कारण निगेटिव्ह चार्ज कम्प्लीट होता. ही कमी आहे का? कारण याच्यावरती लोन पेर आहे, निगेटिव्ह चार्ज असा नव्हता. सो ही 5 डीबे आहे तर ही 10 डीबे आहे. या फायला यातला 5 कट होईल पण यात 5 उरेल. सो रिझल्टंट डायरेक्शन कुठली आली? सम वन डायरेक्शन. कॅन्सल आउट होत नाहीत. पण तसं इकडे कॅन्सल होतात. या क्लोरीनला ही क्लोरीनच आहे ना, म्हणजे व्हॅल्यू सेम असणार. या अमोनियाला ही अमोनिया आहे म्हणजे व्हॅल्यू सेम असणार. अँड दॅट इज वाय मी त्यांना कॅन्सल करू शकते. समजे? हो. हां, आता याचा अर्थ असं कन्क्लूड केलं की दोन लिगॅन्ड सेम पाहिजेत आणि दुसरे दोन सेम पाहिजेत. A2B2 असं काही नाही. असंही चालेल. MA2BC. MA2BC. स्क्वेअर प्लेनरचा कोऑर्डिनेशन नंबर किती असतो? 4. सो लिगॅन्ड किती असणार आहे त्याच्यामध्ये? 4. 4. चारही मोनोडेंटेट असतील तर 4 लिगॅन्ड आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये दोनच एक्झाम्पल्सच्या पॉसिबिलिटीज आहेत. MA2B2 जो आत्ता आपण बघितला आणि सेकंड दाखवते MA2BC असला तरी पण चालतो. म्हणजे कसा कॉम्प्लेक्स? एखादा मेटल घ्या, कोबाल्ट, त्याला वॉटर 2 वेळा लागला आणि दुसरा लागला क्लोरीन आणि ब्रोमीन. मेटल लिहिला, वॉटर लिहिला, हा वॉटर लिहिला, Cl लिहिला, Br लिहिला. वॉटरमध्ये किती अँगल आहे? जे सेम आहेत त्यांना बघा, त्यांच्यामध्ये किती अँगल आहे? 90 डिग्री. आणि जर 90 डिग्री असेल तर 2 Cl लिहिले. हां, Br करा एकाला. वॉटरमध्ये अँगल किती होता? 90. आणि 90 जेव्हा अँगल असेल तेव्हा जॉमेट्री काय लिहिणार आपण? सिस. ट्रान्स लिहिण्यासाठी अँगल किती लागतो? 180 म्हणजे एक वॉटर इथे काढला पाहिजे, दुसरा वॉटर इथे. बाकी कोणी कुठेही असू दे, आपल्याला काही फरक पडणार नाही. मॅम, इथं ब्रोमीन इकडे क्लोरीन चालतं का? चालतं. मग इथं ब्रोमीन इथं क्लोरीन चालतं का? चालतं. बाकीचे दोन वेगळे ते कुठे का असेनात, जे दोन सेम आहेत त्यांच्यामधला अँगल बघायचा. 180 असेल तर ट्रान्स म्हणायचं आणि 90 असेल तर सिस म्हणायचं. ओके, हे दोन्ही कंपाऊंड लक्षात राहतील. MA2B2, MA2BC. हो.
जाऊया सिस ट्रान्स इन ऑक्टाहेड्रल. सिस ट्रान्स इन ऑक्टाहेड्रल. इन कंपाऊंड्स विथ कोऑर्डिनेशन नंबर किती असणार आहे त्यांचा 6. याच्यामध्ये 3 पॉसिबिलिटीज आहेत. एक असणार आहे तुमचा MA4B2, दुसरा असणार आहे MA4B2 असण्याची गरज नाही, BC असला तरी पण चालेल, आणि लास्ट असणार आहे MAA3. MAA3 एक मिनिट, तर AA2 आहे म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर झाला 4, 5, 6 B2. हां, हे सांगते कसं लक्षात ठेवायचं. बघा, 6 कोऑर्डिनेशन नंबर पाहिजे कोणत्याही कॉम्प्लेक्सचा. मी सेंट्रलला मेटल काढते, त्याला 4 A लिगँड्स अटॅच्ड आहेत. ते 4 A लिगँड्स मी काढते स्क्वेअरला. हे तुम्हाला माहिती आहे ना, आपण जॉमेट्री शिकलोय कशा काढायच्यात. ऑक्टाहेड्रल कसं काढायचं असतं, 4 प्लेनमध्ये 1 अबाव द प्लेन आणि 1 बिलो द प्लेन. बरोबर आहे ना. ग्रुप 16, 17चा हायब्रिडायझेशन वगैरे शिकवताना सांगितलेलं 4 कुठे काढायच्या असतात प्लेनमध्ये, एक कुठे काढायची अबव, दुसरी कुठे काढायची बिलो. आता MA4 आहेत, ए सगळे खाली काढले आणि बी कुठे काढायचे उरलेल्या जागांमध्ये. आता जे 2 सेम आहेत म्हणजे बी, त्यांचा विचार करा, त्यांच्यामध्ये अँगल किती आहे 180. 180 म्हणजे कोणता असणार, सिस का ट्रान्स. ट्रान्स. दुसरं स्ट्रक्चर मी कसं काढू शकते, मेटल A B, कुठेही काढा, फक्त एवढं लक्षात ठेवा 2B मध्ये तुम्हाला अँगल किती ठेवायचा आहे 90. इथे एक A, इथे एक A. मी काय असं ठरवून आलेलं नाही इथंच बी काढायचा का तिथंच ए काढायचा का. मला एवढं माहिती आहे की 4 बॉन्ड तर इथे राहतात, एक अबाव एक बिलो. पहिल्यांदा 2B मध्ये 180चा अँगल झाला, आता 2B मध्ये 90चा अँगल पाहिजे. 90चा अँगल असण्यासाठी ते या पोझिशनला चालेल. बरोबर आहे, 90 अँगल आहे कारण हे रेक्टँगलच्या डायगोनल्स मधला अँगल आहे. सो इट इज 90 डिग्री. सो हे कोणतं असणार आहे जॉमेट्री याची, सिस. तुम्हाला स्ट्रक्चर असंही दिसू शकतं, मेटल इकडे ड्रॉ करते बी, इकडे ड्रॉ करते बी वरती, इकडे ड्रॉ करते ए, इकडे ड्रॉ करते ए, इकडे ड्रॉ करते ए आणि इकडे पण ए. आता 2 वेगळे बी आहेत ते कुठे शोधा, एक इथे एक इथे. या दोघांमधला अँगल किती आहे, $45. 90 आहे. असा एक प्लेन आहे आणि एक लाईन आहे याच्यावरती. मग या लाईनने या प्लेन सोबत किती अँगल केलाय 90. बी इथे आहे आणि ए इकडे आहे या प्लेनवरती. आता तुम्ही याला तिरका इमॅजिन केला तर तो 45 दिसेल, पण इमॅजिन करा 3D मध्ये ही लाईन पाठीमागे आहे, अँगल किती दिसणार आहे, हा 90 डिग्री. बीच कन्सिडर करायचं कारण बी 2 आहेत ना आपल्याकडे. जे 2 आहेत त्याला कन्सिडर करा, कारण मी ए कन्सिडर केला तर ह्या 2A मध्ये किती अँगल आहे 180 आणि ह्या 2A मध्ये किती अँगल आहे 90. मग सांगणं अवघड आहे ना सृष्टी. सो जे 2 आहेत त्यांनाच फक्त बघायचं. हां, सम्यक आपण तसं काही सांगू शकत नाही. बघ मी दाखवते, स्ट्रक्चर बदलत राहतात. फक्त तुम्हाला अँगल चेक करायचं आहे 2B मध्ये अँगल किती आहे. 2B मध्ये अँगल इथे किती आला 90 आला म्हटलं. तुम्ही काय म्हटलं याला लगेच, कोणता आहे तो स्ट्रक्चर, सिस का ट्रान्स. सिस. समजलं. आता काय करणार, 3 वेगवेगळे अँगल दाखवले मी. एक तर असू शकतो कुठला, हे इरेज करते. एक तर वरचा खालचा अँगल तुम्हाला माहिती आहे, हा 180 असतो, अबव अँड बिलो प्लेनवाला. परत तुम्हाला ते पण अँगल्स माहिती आहेत रेक्टँगलच्या आतमधले. हा 180 आहे हे माहिती आहे. हे आतले सगळे किती आहेत 90 90 90 90 90.
आणि वरच्यानी या खालच्यांसोबत बनवलेला पण अँगल किती आहे 90 डिग्री आहे. हे समजलं. आता MA4BC मध्ये तुम्हाला कोण दोन पाहावे लागतील रे? बी आणि सी. बी आणि सी. जे चार सेम आहेत ते कसेही अरेंज राहतील, पण बी आणि सी कुठे आहे बघायचं. बी आणि सी 180ला असतील तर ट्रान्स आणि 90ला असतील तर सिस. काढू शकताय का तुमच्या नोटबुकमध्ये सायमल्टेनियस माझ्यासोबत स्ट्रक्चर? काढा बरं, मी पण काढते स्क्रीनवरती. फॉर्म्युला असा असला पाहिजे, MA4 पाहिजेत, बी आणि सी. फॉर एक्झाम्पल घ्या प्लॅटिनम, कन्सिडर करा वॉटर 4 वेळा घेतलेत, एक क्लोरीन घेतलाय, एक ब्रोमीन घेतलाय. प्लॅटिनम 4 वॉटर, H2O, 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 कुठेही काढा, कुठेही. फक्त लक्षात ठेवा ट्रान्स काढत असाल तर Cl आणि Br मध्ये 180चा अँगल पाहिजे. 180 म्हणजे एकच 180चा अँगल आहे, 1 अबव 1 बिलो. दुसरी पॉसिबिलिटी प्लॅटिनम वॉटर, वॉटर अँगल मला 90 डिग्रीचा पाहिजे. 4 वॉटर काढून घेते, अँगल मला 90 डिग्रीचा पाहिजे. सो इकडे ब्रोमीन, इकडे क्लोरीन. किंवा अजून मी कसं काढू शकते, प्लॅटिनम अजून कुठे 90 डिग्री असतो, इथे काढा, ब्रोमीन, क्लोरीन. बाकी सगळे वॉटर करा, वॉटर, 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 वॉटर. समजे? दीक्षा काय म्हणते, बट मॅम आपण तर सेम ॲटम्समध्ये अँगल चेंज करतो ना. हां, अरे पण इथं सेम नाही येतच ना. तू म्हटलीस चला की वॉटरला करू मॅम, वॉटरचे अँगल बदला, पण वॉटरमध्ये दोन्ही अँगल पॉसिबल आहेत. या 2 वॉटरमधला अँगल जर बघायला गेलीस तर तो 90 डिग्री आहे, आणि या 2 वॉटरमधला अँगल बघायला गेलीस तर तो 180 डिग्री आहे. मग वॉटर मला अँगल डिफाईन करूनच सांगू शकत नाही. असे ॲटम्स बघायचे दीक्षा की जे तुला डिफाईन करून देतील व्यवस्थित. तू टेट्राहेड्रलमध्ये ते ॲटम बघितलेस की जे सेम आहेत, पण ॲटमच वेगवेगळे आले असतील तर. ऑक्टाहेड्रलमध्ये ते ॲटम बघायचे की जे डिफरंट आहेत, कारण सेम ॲटम मला दोन्ही अँगल सांगतात आणि मला दोन्ही अँगल नको आहेत, मला एकच अँगल पाहिजे. इथला Cl आणि Br विचारला तर तू फक्त 180च म्हणणार. इथं Cl Br विचारलं तर तू फक्त 90च म्हणणार. इथं Cl Br विचारलं तर तू फक्त 90च म्हणणार. मग 90 म्हणजे सिस सांगणं आणि 180 म्हणजे ट्रान्स सांगणं सोपं आहे ना. इथं कसं सांगणार, या 2 वॉटरमध्ये 90 आहे, या 2 वॉटरमध्ये 180 आहे, मग सिस आहे का ट्रान्स आहे, कसं सांगणार? काहीतरी डिफायनिंग फॅक्टर पाहिजे. हा दुसरा होता ऑक्टाहेड्रलमधला. आणि आता चला तिसऱ्याकडे. एका कोपऱ्यात रिवाईज आणि लिहित पण जाते. ऑक्टाहेड्रल चालू केलेलं, MA4B2 घेतला. दीक्षा इथे B2 सेम होते म्हणून त्यांना घेतलं, पण आता MA4BC दोन्ही वेगळे आहेत म्हणून BCला घेतलं. आणि तिसरा कोण घ्यायचा आहे, MAA2BC किंवा B2. MAA2B2. आता हा AA काय भानगड आहे? AA एकत्र कसं काय लिहिलं आहे? AA म्हणजे एनी डायडेंटेट लिगँड. एनी डायडेंटेट लिगँड. मग मी तुम्हाला 2च डायडेंटेट लिगँड सांगितलेत, पटकन सांगा कोणते? MAA म्हणजे डायडेंटेट लिगँड 2 वेळा घ्यायचा, आणि B दुसरा कोणताही 2 वेळा घेतला तरी चालतो. हां, इथिलीन डायमाइन अजून एक शिकवलाय. इथिलीन डायमाइन एक झाला, अजून एक शिकवलाय. ऑक्झोलॅट. हां, ऑक्झॅलेट, C2O4-2 ऑक्झॅलेट. ठीक आहे. मग चला दोन्हीचे एक एक कंपाऊंड बनवून टाकू. मेटल कोण घेऊ? मेटल निकेल घेऊया यावेळी. डायडेंटेट लिगँड 2 वेळा घ्यायचा आहे. इथिलीन डायमाइनला 2 वेळा घ्या.
आणि कोणताही दुसरा 2 वेळा घ्या. Cl 2 वेळा. आता मला सांगा पहिला कोऑर्डिनेशन नंबर किती आहे. कोऑर्डिनेशन नंबर किती आहे. हे कोणतं शिकालो आपण सगळे. एवढं काय विचार करताय. ऑक्टाहेड्रल शिकालो तर 6च असणार ना. हा डायडेंटेट लिगँड आहे. भले दिसताना 2 दिसतोय, डेंटिसिटी 2 आहे. सो झालं किती 4. आणि हा 2 आहे, डेंटिसिटी 1. मोनोडेंटेट 2. 4 + 2 6. 6 म्हणजेच काय ऑक्टाहेड्रल जॉमेट्रीमध्ये शिकताय अजून सगळे तुम्ही. एवढं काय विचार करायचं होतं त्यामध्ये. 6. कोऑर्डिनेशन नंबर इज 6. चला ड्रॉ करू. निकेल. निकेल. इथिलीन डायमाइन व्यवस्थित बघा कसं ड्रॉ करते. EN लिहायचा आणि 2 साईडनी अटॅक करतो ना, तो 2 साईडनी दाखवायचा. ठीक आहे. दुसरा EN बरोबर त्याच्या अपोजिट काढते. इथून अटॅक, इथून अटॅक. आणि काय बाकीचे उरलेले 2 Cl. इकडे एक Cl, इकडे एक Cl. कोणतेही बघा 2 Clच्या मध्ये बॉन्ड अँगल किती आहे. 180. काय असणार हा Trans. ट्रान्स. आता मी सिस काढायचा प्रयत्न करते. निकेल EN दोन्ही साईडनी अटॅक. इकडे लगेच साईडलाच EN काढा, दोन्ही साईडनी अटॅक. या साईडला Cl काढा, या साईडला Cl काढा. 2 Cl मध्ये अँगल किती झाला 90. 90. कोणती जॉमेट्री असणार 6. सिस. समजे. आता हे समजू नका हे प्लेन मध्ये आहे. हा EN आहे, हे वरून आहे आणि हे खालून आहे. ठीक आहे. पण त्याच्याशी आपला काही संबंध नाही. आपल्याला तर क्लोरीनचा अँगल काढायचा आहे. क्लोरीन 180 दिसतोय का क्लोरीन 90 दिसतोय. आता रिवाइज करतेय व्यवस्थित. व्यवस्थित सगळ्यांचं लक्ष याच स्क्रीनवरती असलं पाहिजे. सगळ्यात मेन तर होते ऑप्टिकल. स्ट्रक्चरल तर काम होतं चुटूरपुटूर. ऑप्टिकल आयसोमर जसं स्टार्ट केलं आपण स्टार्ट केलं डायास्टिरिओमर्स. डायास्टिरिओमर्स म्हणजेच जॉमेट्रिकल आयसोमेरिझम, म्हणजेच सिस ट्रान्स आयसोमेरिझम. सिस ट्रान्स आयसोमेरिझम हे 2 टाईपच्या कोऑर्डिनेशन कंपाऊंड्सनी दाखवलं जातं. ज्यांचा कोऑर्डिनेशन नंबर 4 आहे आणि ज्यांचा कोऑर्डिनेशन नंबर 6 आहे. ज्यांचा 4 आहे त्यांना आपण स्क्वेअर प्लेनर म्हणतो. टेट्राहेड्रल दाखवत नसतात. कारण टेट्राहेड्रलमध्ये बॉन्ड अँगल किती असतो रे 109 डिग्री 28 मिनिट्स. आहे का तिथं 90 आणि 180चा बॉन्ड सिस ट्रान्स सांगण्यासाठी. म्हणून टेट्राहेड्रल कधीही दाखवत नाहीत, कधीही सिस ट्रान्स दाखवत नाहीत. पण ज्यांचा कोऑर्डिनेशन नंबर 6 आहे ते कोण आहेत ऑक्टाहेड्रल. टेट्राहेड्रल दाखवत नाहीत पण ऑक्टाहेड्रल आणि स्क्वेअर प्लेनर दाखवतात. मग विषय येतो स्क्वेअर प्लेनरमध्ये कोण. स्क्वेअर प्लेनरमध्ये MA2B2 आणि MA2BC काइंड ऑफ मॉलिक्यूल दाखवतात. हे 2च. आणि ऑक्टाहेड्रलमध्ये कोण MA4B2 परत MA4B2चं फोडायचा BC आणि सगळ्यात लास्ट MAA2 म्हणजेच डायडेंटेट लिगँड 2 वेळा घ्यायचा आणि मोनोडेंटेट 2 वेळा. ते पण सेम. बॉन्ड अँगल 90 डिग्री असेल तर सिस म्हणायचं. बॉन्ड अँगल 180 डिग्री असेल तर ट्रान्स म्हणायचं. सिस हा पोलार असतो. डायपोल मोमेंट नॉट इक्वल टू 0. ट्रान्समध्ये डायपोल मोमेंट 0 असते. त्यामुळे हा झाला पोलार, हा झाला नॉन पोलार. जो पोलार आहे तो पाण्यामध्ये सोल्युएबल होतो, जो नॉन पोलार आहे तो पाण्यामध्ये सोल्युएबल होत नाही. ठीक आहे. कोण स्टेबल आहे ट्रान्स स्टेबल आहे. कोण अनस्टेबल आहे सिस अनस्टेबल आहे. स्टेबल आहे म्हणून तर पाण्यामध्ये सोल्युएबल होत नाही.
झालं का रिवाईज? Yes, ma'am. ठीक आहे एव्हरीवन. Yes, ma'am. सो ऑप्शन जेव्हा दिले जातात तेव्हा फक्त खाली वाकून एकदा बघायचं की हा MA2B2 आहे. पहिला तो कॉर्डिनेशन नंबर 4 आहे का 6 आहे. अच्छा 6 आहे, मग A4B2 आहे का, A4BC आहे का, किंवा AA2B2 आहे का. असेल तर त्याला टिक करून टाकायचं. पक्का त्यामध्ये कोण असणार, सिस ट्रान्स. आपण काही MCQ पण सॉल्व्ह करू लास्ट लेक्चरमध्ये. उद्या सॉल्व्ह करू, उद्या. आज तुम्ही रिवाईज करून या सगळं. त्यानंतरचा पोर्शन होता अरे सही आहे याच्यामध्ये तर दोनच आहेत. ऑप्टिकल आयसोमरिझम मध्ये इनॅन्शिओमर. इनॅन्शिओमर्स पण दोन टाईपच्या कॉम्प्लेक्सनी दाखवले जातात. कोऑर्डिनेशन नंबर 6 असणारे आणि कोऑर्डिनेशन नंबर 6 असणारेच आहेत. 4 नाही येतच. 4 म्हणजे कोण, टेट्राहेड्रल. बरं ठीक आहे, 4 नाहीच आहे बघा, फक्त 6च आहे. स्क्वेअर प्लेनर तर पक्का दाखवणार नाही इथे. स्क्वेअर प्लेनर तर पक्का दाखवणार नाही. आता हे कसं लक्षात ठेवलं, हा कोण आहे. यामध्ये दोनच गोष्टी लक्षात ठेवा तुम्ही. MAA 3 वेळा आणि तुम्हाला सांगते हाच मॉलिक्यूल देणार, पक्का हाच मॉलिक्यूल देणार आणि जास्तीत जास्त इथं ऑक्झॅलेट पुट करणार. MAA 3 वेळा कधीही दिसलं तर तो एक इनॅन्शिओमर आहे. MAA3 कधीही दिसलं तर तो इनॅन्शिओमर आहे. आणि हा आपण ऑलरेडी शिकलाय. हा कोण आहे, M डायडेंटेट लिगँड 2 वेळा आणि मोनोडेंटेट 2 वेळा. कोऑर्डिनेशन नंबर 6 मध्ये आत्ताच लास्टवाला हा करून आलेलो ना, त्यांनी हे परत का दिलंय. हा असा मॉलिक्यूल आहे की जो ऑप्टिकल आयसोमेरिझम पण दाखवतो, म्हणजे जॉमेट्रिक पण दाखवतो आणि इनॅन्शिओमर पण दाखवतो. जॉमेट्रिक पण दाखवतो, इनॅन्शिओमर पण दाखवतो. बघा व्हाईट स्क्रीनवरती दाखवते, तिथं सगळेच लिहिलेले आहेत. आता ते काय म्हणतात, सेकंड ऑप्टिकल आयसोमर्स. ऑप्टिकल म्हणजे स्टिरिओ लिहायला पाहिजे वरती. SI. स्टिरिओ आयसोमर्स हे डायस्टिरिओमर असतात किंवा इनॅन्शिओमर असतात. इनॅन्शिओमरलाच काय म्हणतायत ते, ऑप्टिकल आयसोमर्स. मग ऑप्टिकल आयसोमर्स तुम्ही तर ऑलरेडी शिकलाय. कसे असतात ऑप्टिकल आयसोमर्स, नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेजेस ऑफ इच अदर असं काहीतरी शिकलेला ना. आणि त्यांच्यात कोणता टाईप असतो, फक्त कोऑर्डिनेशन नंबर 6. 4 आणि 6ची अशी काही भानगड नाही आहे. कोण वापरायचं आहे, याला तर पक्का विसरू नका, MAA3. MAA3 काढून दाखवते मी म्हणजे जास्त लक्षात राहील. आणि दुसरा कोण आहे, ह्या ऑक्टाहेड्रलचा लास्ट वन, MAA2B2. स्ट्रक्चर्स बघा कसे घ्या. कोबाल्ट, EN किती वेळ घ्यायचा आहे, 3. सेंट्रल मेटल आणि डायडेंटेट लिगँड घ्यायचा 3 वेळा. मला त्याच्यावरच्या 4शी काही संबंध नाही. कोबाल्ट, एक EN इथे, दुसरा EN इथे, तिसरा EN इथे. arrows का काढले. ते नायट्रोजन वगैरे कसं देता तुम्ही, प्लॅटिनम नायट्रोजन असा अटॅक करतो. मग आता इथिलीन डायमंड डायडेंटेट लिगँड आहे ना, 2 बाजूने अटॅक करतो. मी असं कसं दिसलं असतं, ते राऊंड करून काढलेत. डोनेटिंग साईड दाखवलेत, ते 2 बाजूने अटॅक करतात ना. ओके मॅम. हां, मग आता हे EN 3 आहेत. आता याची मिरर इमेज करा, कारण तुम्हाला माहिती आहे ऑप्टिकल आयसोमर्स काय आहेत, नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेजेस ऑफ इच अदर. काढा मिरर इमेज. कोबाल्ट कोबाल्टच्याच ठिकाणी पडेल. ह्या ज्या 2 पाकळ्या इकडे दिसतात त्या या साईडला येतील, EN. ही इथे दिसते ती इथे येईल आणि ही जी लांब आहे ती या साईडला लांब जाईल. बरोबर मिरर इमेज काढली आहे. येस मॅम. बहुतेक काढली आहे पण जरा ती
सिमेट्रिक मॉलिक्यूल झाला तो. एक मिनटं. तो ऑक्टाहेड्रल दिसे ना, फुलाच्या पाकळीसारखा दिसायला. तसे कुठल्याही साईडने तो तसाच दिसणार आहे. जाऊ दे, चला. मग अशीच बेटर होता. आणि त्याची मिरर इमेज सुपर इम्पोज होत होती का रे? जो मगाशी काढलेला तोच बेटर होता, पण त्याची मिरर इमेज सुपर इम्पोज होत होती की नव्हती? कोबाल्ट EN इकडे पडणार, हा वाला फक्त इकडे दिसेल दिसताना. हे दोन कुठे दिसतील? या बाजूला. हा कुठे दिसेल? याच्याच खाली. आर दे सुपर इम्पोजिबल? मिरर इमेज दिसू देत, पण नॉन सुपर इम्पोजिबल दिसले पाहिजेत. माझे तर डायरेक्ट इम्पोजिबल दिसत आहेत त्याच्यावरती. आता ठेवा, हे स्ट्रक्चर ठेवा जरा. काय वाटतं? सुपर इम्पॉसिबल. नॉन की सुपर? नॉन. नॉन. ही वाली पाकळी कुठे चालली आहे? या बाजूला. ह्या दोन कुठे यायला लागलेत? इकडे. सो दीज आर नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेजेस. मी जरा जास्तच फुरसतमध्ये काढली म्हणून ते माइट बी इम्पोज व्हायला लागले. हा EN आहे, हा एक EN आहे, हा एक EN आहे. जेव्हा त्यांची मिरर इमेज काढताय ते नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेजेस बनतात. आणि नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेजेसनाच आपण इनॅन्शिओमर म्हणतो. आणि त्यांनी दुसरं एक्झाम्पल दिलेलं AA ट्वाईस B ट्वाईस. म्हणजेच मेटल घ्या कोबाल्ट, इथिलीन डायमाइन 2 वेळा घ्या, EN राहिलेत कोण? 2 B. इकडे एक B, इकडे एक B. याची मिरर इमेज काढा. कोबाल्ट B या साईडला दिसतील. कोणतेही B म्हणजे काय घेतले? क्लोरीन घेतलेत समजा आपण. क्लोरीन या बाजूला दिसतील मिरर इमेजमध्ये, आणि इथिलीन डायमाइन त्या बाजूला दिसेल. EN. हां, मिरर इमेजेस आहेत. येस. सुपर इम्पोज होत आहेत. हो मॅम. सुपर इम्पोज होत आहेत? नाही हो. नाही होत आहेत. सो नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेजेस आहेत. नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेजेस. नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेजेस असतील तर पक्का ते काय असणार आहेत? इनॅन्शिओमर्स. आणि इनॅन्शिओमर्स फक्त आणि फक्त ऑक्टाहेड्रल जॉमेट्रीमध्ये आहेत. त्यामध्ये पण 2 टाईप MAA3 हे खूप विचारले जातात. आणि हा क्वेश्चन विचारला जातो MAA2B2 काइंड ऑफ मॉलिक्यूल शोज विच टाईप ऑफ आयसोमेरिझम. हा तर इनॅन्शिओमर पण दाखवतो आणि जॉमेट्रिक पण दाखवतो, हा ना. MAA2B2. मग ह्याची वेगळीच कॅटेगरी आहे. ह्या अशा कॅटेगरीमध्ये आहेत की जे जॉमेट्रिक पण दाखवतात आणि सिस ट्रान्स पण दाखवतात आणि इनॅन्शिओमर पण दाखवतात. उद्या आपण MCQ सॉल्व्ह करू. फक्त हे जो चार्ट आहे मी ग्रुपला सेंड करते, व्यवस्थित ड्रॉ करा. तुम्ही मॉलिक्यूल बनवायचा प्रयत्न करा. नॉन सुपर इम्पोजिबल येतात का सुपर इम्पोजिबल येतात हे चेक करूया. उद्या MCQ सॉल्व्ह करू, परवा VBT करू आणि कोऑर्डिनेशनचा एंड होईल. मग उद्या या. MCQ आता काही दाखवत नाही कसे आहेत ते, फक्त एवढं सांगते. हे जे जनरल फॉर्म्युला आहेत ना, एकदा सांगा बरं. कोणते सांगताय? सिस ट्रान्समध्ये कोऑर्डिनेशन नंबर 4 असताना काय काय असू शकतात पॉसिबिलिटी? MA2B2. MA2B2. MA2BC. येस. AA2B2. कोऑर्डिनेशन नंबर 4 मध्ये 2च आहेत, है ना. कोऑर्डिनेशन नंबर 4 मध्ये 2च आहेत बघा इथे. हां, आता कोऑर्डिनेशन नंबर 6 मध्ये सिस ट्रान्स.
MA for B2, MA for B2, MA for BC, राईट, MAA to B2. MAA to B2. ठीक आहे. जेव्हा तुम्ही इनॅन्शोमर शिकताय, इनॅन्शोमर कॉर्डिनेशन नंबर 4 मध्ये असतो का? 6 मध्ये असतो. फक्त Six 6 मध्ये. मध्ये असतो. आणि 6 मध्ये 2 मॉलिक्यूल शिकायचे आहेत. कोणते 2? MAA3 MAA2B2. A2, B2. हां, MAA to B2 हे दोन्ही टाईपचे इनॅन्शोमेरिझम पण दाखवतो आणि सिस ट्रान्स पण दाखवतो. एवढं फक्त लक्षात आलं तर आपण MCQ सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, चलो बाय एव्हरीवन, थँक्यू सो मच.